तुझ्या डोळ्यात ड्रॉप टाकते. एक मिनिट हा डोळा बघू. थांब. जयंत, आता तुला लवकरात लवकर पुन्हा दिसायला लागू दे. मग आपला पहिला गणपती आपण खूप छान साजरा करू. पुन्हा दिसायला लागू दे? हो. काय झालं? काय झालं जयंत? तू असं हसतोयस का? अरे जयंत, मी काही चुकीचं बोललीये का? नाही जानू, तू 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 काही चुकीचं बोलली नाही. इट्स ओके. बरं पुरे, आता मी खाली जाऊन जरा आवराआवर करते किचन मध्ये. तू आराम कर. हा बाय द वे जानवी, ग्रे साडी तुझ्यावर खूप छान दिसते. ग्रे साडी? जयंतला कसं कळलं मी ग्रे साडी नेसले ते? जयंत, जयंत, तुला कसं कळलं मी ग्रे साडी नेसले ते? सांग ना, मला सांग. तुला दिसायला लागलंय का? हा जयंत, सांग ना, तुला दिसायला लागलंय? हो जानू. हे काय? अगं काय आहे म्हणून काय विचारतेस? गवळींच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे ना, तेव्हा मूर्ती तयार करायला माती आणली आहे. अगं बाई, हो ना. काय ग अशी बघत काय बसलीस? चल चल, तयारीला सुरुवात करूया. आता रात्री बनवायचं? हो. अगं मूर्ती जितक्या लवकर तयार होईल ना, तितका वेळ मिळेल मूर्ती वाळायला, नाही का? पण मग वरदला हाक मारा ना मदतीला. नको. अगं संतोषच्या कुटुंबातल्या कोणाला तरी विचारलं आणि हे हरीश आणि सिंचनाला कळलं ना, तर पुन्हा त्याच्यावरनं नवीन वाद सुरू होतील. तेव्हा आपल्याला इतर कोणाचीही मदत नको, आपण दोघं मिळून मूर्ती बनवूया. मुलांना किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही कळतच नाहीये. हे बघ लक्ष्मी, आपण प्रयत्न सोडायचे नाही. आपल्याला जे जे करणं शक्य आहे ना, ते करायचं. आता पुढे काय होईल हे काय आपल्या हातात नाही. बरोबर आहे की नाही? आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, बुद्धीची देवता घरी येणार आहे. तेव्हा बघ, आपोआप सगळ्यांची बुद्धी ताळ्यावर येईल. खरंच? तथास्तु. तुमच्या तोंडात तूप साखर. अगं मोदक म्हण, मोदक. बरं बाई, मोदक. आता कशी हसलीस? तुला असं हसताना पाहिलं ना की मलाही खूप उत्साह येतो. फक्त आजची रात्र सरू द्या. सिद्धिराज, आजवर माझे, माझ्या घरच्यांचे खूप अपमान झाले. हे अपमान करणं ना खूप सोपं असतं. समोरच्याला 4-5 वाक्य आपली बोलून टाकली की झालं. पण अवघड असतं एखाद्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला साथ देणं. जे तुम्ही करता, आजही तुम्हीच आमच्या पाठीशी उभे राहिलात. असं काही नाही आहे मॅडम. आता तुम्ही उगाच हिरो बनवताय आता मला. तुम्ही काय कमी केलंय का? या घरात आता भांडणं वाढू नयेत म्हणून तुम्ही नेहमी माघार घेता. या घरात किती तडजोड करावी लागते तुम्हाला. म्हणजे या घरातली माणसं कशीही वागली ना, तरी तुम्ही मात्र नेहमी त्यांच्याशी प्रेमाने वागता. आणि मॅडम, जेव्हा मी हे सगळं पाहतो ना, तेव्हा मलाही असं वाटतं की एक नवरा म्हणून किंवा मित्र म्हणून म्हणजे माझी जबाबदारी वाढते ना, तुमच्यासाठी मी पण काहीतरी करावं.
अहो, हे सगळं माझ्या हातात आहे म्हणून कदाचित मला जमत असेल, पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही जगाशी भांडता. आता आजच बघा ना, आज तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे नाही राहिला, तर आमच्यावर झालेले आरोप तुम्ही परतवून लावले. अहो, आज चक्क तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या आजींना घेऊन माझ्या घरी गेलात आणि माझ्या वडिलांची माफी मागायला लावली. स्वतःच्याच कुटुंबाविरुद्ध उभं राहायचं इतकं धाडस, इतकं धैर्य कुठून आणता हो तुम्ही? जसं तुम्ही या सगळ्यांना सोडून या घरात राहण्याचं धाडस केलं तसंच माझं आहे. आणि मॅडम, मी असं माझं तुझं असं का करतो? म्हणजे तुमचे आई बाबा माझे आई बाबाच आहेत ना. म्हणजे शेवटी हे सगळं आपल्या घरातलंच मॅटर आहे हो. आणि मला एक कळत नाही की आता घरातल्याच माणसांनी एकमेकांची माफी मागितली, कुठं आबाळ कोसळतंय एवढं? हा, सिद्धिराज, मी एका पुस्तकात वाचलं होतं, प्रेमाने जग जिंकता येतं. आज तुमच्याकडे बघून हे वाक्य मला पटतंय. म्हणजे आता रेणुका काकूंचंच पहा ना. आधी त्यांना माझ्याबद्दल मनात अढी होती,